नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत। महायुतीच्या जागांवर आता थोड्याच वेळात बैठक होणार आहे। शहांच्या उपस्थितीत शिंदे, फडणवीस आणि दादांची बैठक होणार आहे। महायुतीत 13 जागांवर अजूनही तिढा कायम आहे। तर कोणत्या 13 जागांवरून हा तिढा अद्याप कायम आहे ते पाहूया। उत्तर पश्चिम मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, शिरूर, मावळ, नाशिक, रामटेक, पालघर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, यवतमाळ या 13 जागांवर तिढा अद्यापही कायम आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, सह्याद्री अतिथीगृहावर आता थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे, काय अपडेट? नक्कीच भाजपचे चाणक्य अमित शाह हे मुंबईमध्ये दाखल झालेले आपण जर पाहिलं तर भाजपनं त्यांच्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राच्या कुठल्याही नेत्याचं नाव लोकसभेच्या जागांसाठी जाहीर केलं नव्हतं आणि हेच कारण आहे की अमित शाह आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अवघ्या काही वेळानंतर या ठिकाणी बैठकीला सुरुवात होईल आणि जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सुद्धा सुटेल असं बोललं जात आहे। आज मध्यरात्री किंवा उद्या सकाळी पुन्हा एकदा बैठक होईल आणि पुन्हा त्यानंतर चर्चा झाल्यावरती कुठल्याही क्षणी ही यादी जी आहे ती प्रसारित केली जाईल आणि लोकसभेचा बिगुल वाजला महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। 13 जागांवरचा हा तिढा कायम आहे। आपण जर पाहिलं तर ठाणे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेला जाणार आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळे या दोन्ही जागांवर आपण आता पाहिलं जाणार आहे की कोणता उमेदवार दिला जाणार आहे। त्यासोबतच उत्तर पश्चिम मुंबई, रायगड, शिरूर, मावळ, नाशिक, रामटेक, पालघर, ठाणे, संभाजीनगर, धाराशिव, परभणी आणि यवतमाळ या जागेचा हा तिढा आहे। कोणता उमेदवार दिला जाईल याचं जे सूत्र आहे ते अमित शाह यांच्याकडे आहे आणि त्या ठिकाणी एक सर्वे सुद्धा करण्यात आला होता। लोकांची पसंती कुणाला आहे त्याला या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल अशी सुद्धा माहिती आहे। त्यामुळे अमित शाह यांच्यासोबत आता अवघ्या काही वेळानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि त्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे असतील आणि या सगळ्यांवरती चर्चा होईल। या चर्चेच्या फैरी झडल्यानंतर नेमकी ही जागा कुणाला जाणार आहे त्यानुसार काम करावं लागेल। युती धर्माचं पालन सगळ्यांना करायचं आहे त्यामुळे वर खाली जरी झालं तरी देखील जास्तीत जास्त जागा निवडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला जास्तीत जास्त बैठकीचे सगळे अपडेट तुमच्याकडून घेणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।